समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाभम जगननिहित बाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुख भंजन मारुति नंदन सुनी लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार आई निधि के दाता आकाशतारकलिंगं पातालहटकेश्वरं मृत्युलोके महाकालं सर्वलिंगं नमस्तुते। ओमेकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते। नीलंजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्ड संभुतं तम नमामि शनेश्वरं। मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे वार करी संताजा वार करे 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 मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या परिमळ गेलिया ओस फूल देठी आयुष्या शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी स्वर्गीय वैकुंठवासी हरिभक्तीपरायण मार्तंड भगवंता पाटील घारे अर्थात दादा वारकरी संप्रदायातील एक बुजुर्ग व्यक्तिमत्व आणि अशा पवित्र असणाऱ्या देव माणसाच्या 5व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं एक दिवसीय कीर्तन महोत्सवाचं दुःखित अंतकरणानं परिवारानं केलेलं हे नियोजन, त्या माध्यमातून उपस्थितांच्या सेवेसाठी गायलेला अभंग भगवान परमात्म्याचे लढिवाळ भक्त शांतीब्रह्म नाथ महाराज यांचा हा 5 चरणाचा सगळ्यांच्या श्रुत आयुष्याच्या वाटेवर मानवी देह धारण केल्याच्या नंतर काय कमवलं आणि काय गमवलं याचा टाळेबंद सांगणारा अभंग सेवेसाठी निवडला। भजन करा विठ्ठला विठ्ठला
निवासी शांती ब्रह्मनाथांचा आहे. अभंग सर्वांच्या श्रुत आहेत. या अभंगातून मृत्यूपूर्वी कुछ काही आपल्या जीवनामध्ये आपल्याला करून ठेवायचं आहे. एक दिवस हे जगत सोडायचंच आहे. मरायला सगळीच आलीत, पण मृत्यूपूर्वी जीवनामध्ये त्यानं थोडेसे नियम पाळावेत. ते शास्त्राच्या अनुषंगानं संत विचाराची पुष्टी देऊन. पण काही गाफील माणसं या जगात अशी आहेत, त्यांच्या जगण्या वागण्याला अर्थ राहिला नाही. अर्थहीन जगणं आहेत. महाराज म्हणतात आकारानं माणसं आहेत, वागण्यात सैतान आहे. जी माणसं संसारात रत होऊन विषय उपभोगण्यामध्ये तल्लीन झालीत, अशा लोकांना सूचना करण्यासाठी संत मांदियाळी पुढे आली. आणि साधू संतांनी तुम्हाला मला सांगितलं, बाबा रात्र वैऱ्याचे दिवस धोक्याचे आहेत, जरा सावधान. महाराज कशाच्या संदर्भात आम्ही सावधान झालं पाहिजे? महाराज म्हणतात हे संपूर्ण जगत काळाचा भक्ष बनलंय. या मृत्यूवर विजय मिळवायचा असेल तर भगवत चिंतन या मानवी ध्यान करता आलं पाहिजे. असा विषय आपल्या समोर मांडल्याच्या नंतर काही घमेंडी माणसं नाथ बाबांना भेटली असतील असा माझा कीर्तनापुरता अंदाज आहे. महाराज हे आम्ही आजच केलं पाहिजे का हो? त्यावेळेस नाथांनी जरा कपाळाला हात लावून या घमेंडी लोकांकडे पाहिलं आणि त्यांना सल्ला दिला, बाबा घडी चालली तर पिढी चालली. उद्याचा भरोसा करत बसू नको. परिमळ गेलिया ओस फुल देठी आणि आयुष्या शेवटी देह तैसा. तेव्हा दृष्टांत दिला, आबा फार गोड आहेत की फूल झाडाला चिकटू नयेत तोपर्यंत फुलाला किंमत आहे. त्याचा टवटवीतपणा, त्याच्यातला गंध, त्याचं सौंदर्य तोपर्यंत टिकू नयेत. पण ज्या दिवशी फुलाला झाडानं त्यागलं का ते हळूहळू हळूहळू ते परिवर्तन त्याच्यावर होतं. ते सुकतं, कोमसतं, त्यातला गंध निघून जातो. हळूहळू ते वाळतं आणि शेवटी ते मातीत विलीन होऊन जातं. महाराज म्हणतात तदगत या देहामध्ये राम आहे तोपर्यंतच जगणं सुंदर आहे. ज्या दिवशी हे सगळं जीवनामध्ये निघून जाईल त्या दिवशी महाराज हा देह पडला जाईल. याच्यातून आत्म्याचं बहिर्गमन होईल आणि पाणी पाण्याला मिळून जाईल, अग्नी अग्नीला मिळून जाईल, माती मातीला मिळून जाईल. या शरीराची 3 चिमट्या राख होईल. जायाचं शरीर जाईल क्षणात. परिमळ गेलिया ओस फुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा. महाराज पण या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला आज सांगताय, बघू पाहू करू नंतर. महाराज म्हणता बाबा जमणार नाही, कारण या देहावर सत्ता काळाची घडी घडी काळ वाट याची पाहे. आणि अजून किती आहे अवकाश किंवा आयुष्य मोजा या बैसला मापारी. आणि तुकारी व्यवहारी संसाराच्या या संसाराच्या दारात सुखाची स्वप्न रंगवणाऱ्या माणसा देव सोडून जर सुखाची अपेक्षा करत असेल तर ते 100% गैर आहे, ते 100% चुकीचं आहे. म्हणून जरा शहाणपण शिक. म्हणून हे विधान वापरल्यानंतर, जीवनाचं रहस्य सांगितल्यानंतर, मिथ्या संसार आणि सार परमार्थ याचा विचार साधू संतांनी जेव्हा शास्त्रान्वयानं आपल्या समोर ठेवला तेव्हा काही लोकांना पटलं आणि त्यांनी त्या सगळ्या गोष्टी पाहून आपल्या आयुष्यामध्ये बदल केला. लाईफ बदलून गेलं. हाची अनुताप घेऊन सावध आणि काहीतरी बोध करी मना. हे मना किती दिवस गुंतून पडतोस? म्हणून या मनाला उपदेश केला आणि त्या मनाला प्रवृत्त केलं सदाचारामध्ये. नश्वर संसारातून बाजूला निघ बाबा. आत्तापर्यंत अनेकांना धोकाच दिला त्या संसारानं. हे कळाल्याच्या नंतर त्याचा पश्चाताप झाला पाहिजे. तो पश्चाताप ज्यांना झाला त्यांचं जीवन बदललं. महाराज एखाद्याचा तरी दाखला द्यावं. मग शांती ब्रह्मनाथांनी एक दाखला दिलात, तो म्हणजे 1 तासावरला खटबंगराया असे आणि भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. महाराज त्यांना त्याचा अनुताप झाला. त्या अनुतापातून जीवन बदललं गेलं. आयुष्याच्या वाटेवर जीवनामध्ये सर्व सदाचार जपला आणि खटबंगरायांनी 1 तासात कायापालट केला. परब्रह्म स्वरूप झाले. आम्हाला देवानं दिलेलं आयुष्य आम्ही जर चुकीच्या पद्धतीनं वापरत असेल तर कदाचित आपण पतनाच्या दिशेनं निघून जाऊ, पुन्हा जन्म मृत्यूच्या भवसागरामध्ये अडकून जाऊ. त्यापेक्षा आता संधीचं सोनं माणसा का नाही रे करत? मग संधीचं सोनं करायचं नंतर महाराज म्हणता पुन्हा नाही.
आता मिळाला. पावला हा देह काकटाळी, न्याय न घडो उपाय घडो आले. म्हणून सापडला हरी तयाला साधनी, आणि एका जनार्दनी हरी बोला विठ्ठल अभंगाच्या ठळक बातम्या आपल्या समोर ठेवल्या. उर्वरित वेळामध्ये स्वर्गीय वैकुंठवासी हरिभक्तीपरायण मार्तंड बाबा घारे दादांच्या जाण्यानं दुःखित असलेला घारे परिवार संबंधित नातेवाईक, हितचिंतक, ग्रामस्थ आणि विशेषत्वानं सर्व आमचे उपस्थित वैष्णव वारकरी, आयुष्यभर वारकरी जीवन जगणारा हा देव माणूस, अखंड भगवत चिंतन जीवनामध्ये केलं, वाऱ्या केल्यात. त्यामध्ये संत कवी मैफती महाराज ताहराबाद, त्या महाराजांच्या दिंडीची सेवा घडली. संत श्रेष्ठ कैकाडी महाराजांच्या दिंडीमध्ये सुद्धा मनमाड ते पंढरपूर अशी पैवारी केली. गावामध्ये परमार्थ जतन करून ठेवला आणि ते संस्कार त्यांनी आपल्या अपत्यावर दिले. गंगाराम भाऊ, शंकराम भाऊ, सुशीलाताई, कलावतीताई, ललाताई, लीलाताई आणि मंगलाताई असा हा परिवार. नातू पंतू, 2 सुना वर्षाताई आणि सुनंदाताई आदी करून घारे परिवार, त्यांची भावकी, पुतणे, भावंड, नातू पंतू, नातसुना असा मोठा परिवार आबा. आणि त्या परिवारातून बाबांचं जाणं निश्चितच या परिवाराला दुःखाचं आहे. अर्धांगिनी गंगा भागीरथी मातोश्री मुक्ताजी, त्यांच्याकडे बघून त्यांच्या सेवेतूनच आपल्या वडिलांच्या पवित्र स्मृतीला उजाळा देण्यासाठी त्यांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्तानं 1 दिवसीय कीर्तन महोत्सवाचं आयोजन आणि बाबांच्या पवित्र स्मृतीचं पूजन या परिवारानं अगदी व्यवस्थितपणे आपल्या नातेवाईकाला, पंचक्रोशीला, ग्रामस्थाला एक आदर्श पुरुष म्हणून आणि त्या पुरुषाची, आपल्या वडिलांची सेवा करण्यासाठी काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, आणि ठेवी तो हा पायी जीव थोडा, हा आपल्या वडिलांचा कृतज्ञता सोहळा या पुण्यतिथीच्या निमित्तानं या परिवारानं सुंदर आणि देखण्या पद्धतीने या ठिकाणी अगदी साजरा करत आहेत. त्यामध्ये आजच्या संकीर्तनाला सहसाथ करण्यासाठी भजन सम्राट, स्वर सम्राट, गान गंधर्व, आपल्या अहिल्यानगर तथा कोपरगावचं भूषण, प्रातस्मरणीय आदरणीय परमार्थ प्रेमी आमचे रविदासजी जगदाळे आबा या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि तशी गंगाराम भाऊंची आणि सकाराम भाऊची खूप मोठी श्रद्धा आहे आबा तुमच्याबद्दल. ते म्हटले की आपल्याकडं कार्यक्रमाला आबाच पाहिजेत, म्हणजे वर्षापूर्वीची तयारी बरं का. त्यांच्या सहसाथीला अगदी सख्या भावंडासारखं प्रेम आहे एकमेकावर, असे आमचे भजन सम्राट, गान गंधर्व, स्वर भास्कर प्रकाशजी महाराज नाईकवाडी महाराजही इथं उपलब्ध आहेत. या पंचक्रोशीमध्ये अनेक असणाऱ्या त्यांच्या चाहत्यांच्या मनावर त्यांच्या गायनानं अधिराज्य केलेलं आहेत. त्याचप्रमाणे प्रातस्मरणीय आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे नाना महाराज, प्रवीण महाराज, त्याचप्रमाणे मृदुंग सम्राट, मृदुंगाचे महामेरू आदरणीय बाळा महाराज, पेटी मास्तर, विनेकरी आणि शहापूर, बहादराबाद, पंचक्रोशी इथली सर्व माझे वैष्णव वारकरी टाळ घेऊन उभे आहेत. सर्व माझ्या वैष्णव वारकऱ्यांच्या चरणी वाकून झुकून सगळ्यांना जे हरी करतो. गोड अशी साऊंड सिस्टम या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत. तीही आपल्या पंचक्रोशीतील एक लाडकं व्यक्तिमत्व आहेत. ते म्हणजे आमचे रवी भाऊ, त्यांची मौनगिरी साऊंड सिस्टम आणि खूप सरळ स्वभावाचा माणूस. अनेक गुणीजन आणि महाराज मंडळीच्या हृदय पटलावर जागा कोरली दादा, तुम्हाला धन्यवाद देतो. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये महाराज गुणीजनासह कीर्तनकारांचं नाव बाहेर काढण्यासाठी जे मीडिया तंत्र ज्याला आपण म्हणतो, ते म्हणजे आमचे उद्धव बापू गजर हरिनामाचा यूट्यूब चॅनल,
खरंच म्हणजे बापूंचं काम खूप गोड आहे. त्यांच्या चॅनलचे चाहते पाहिजे तेवढे आहेत. आणि सेपरेट कीर्तनातल्या चाली, काही ठराविक मुद्दे आणि तिथलं ते सगळं व्यवस्थापन हाताळण्याची जी किमया आहेत ती बापू तुमच्याकडे फार सुंदर आहेत. म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो. वातावरण स्वर्गीय मार्तंड बाबांच्या जाण्यानं या ठिकाणी खरं तर दुःखीच आहेत. कारण जगी ऐसा बाप व्हावा, त्यांचा वंश वृद्धी जावा. महाराज सिद्धीत जाण्यासाठी त्या परिवारावर जे संस्कार या ठिकाणी आई वडिलांनी दिलेत आणि त्या संस्कारानंच भगवान साईच्या चरणी सेवा करणारे आमचे गंगाराम भाऊ आणि शेतीशी मातीशी एकनिष्ठ असणारे सखाराम भाऊ, हे दोन भावंड म्हणजे राम लक्ष्मणासारखी आहेत. अंतर्मनामध्ये एक धार्मिकतेचा ओलावा आहे. नातेवाईक संबंधित सर्व तेही सुद्धा अगदी संप्रदायाशी कनेक्ट आहेत. आबा कोण करतं हे सगळं काम? आम्हाला दावे करायचे जीवावर येतात. श्राद्ध करताना विसंगती पाहायला मिळते. पण एवढी हत्तीसारखी तोला मोलाची गुणीजन, सगळं हे सुंदर देखणं नियोजन, हे सगळं आलं कुठून? तर त्याचं उत्तर आहे, आई वडिलांनी प्रॉपर्टीपेक्षा लेकरांना संस्कार दिले का तेच लेकरं आई वडिलांना त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत विसरत नाही. त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत विसरत नाही. म्हणून महाराज त्यांची मोठी तळमळ, आपल्या वडिलांच्या संबंधाच्या भावना त्या शब्द सुमनानं प्रगट केल्यापेक्षा संकीर्तनानं प्रगट कराव्या, हा या परिवाराचा दृष्टिकोन. आणि गंगाराम भाऊनी मला 2-4 वेळेस अगोदरही मागे वर्षापूर्वी, महाराज आपल्याला एक कार्यक्रम असा वडिलांचा करायचा आहे. त्या काळामध्ये जरी झालं पण त्याच्यात आमचं समाधान नाही. आणि या परिवाराची अर्थात घारे कुटुंब, तसं शहापूर आणि बहादराबाद ही दोन्ही गावात शेजारची, तर या दोनही गावातील प्रत्येक व्यक्तीचं माझ्याबद्दलचं प्रेम हे शब्द सुमनानं तर ते प्रगट करतातच, पण व्यक्तिशः सुद्धा ते आपल्या अंतर्मनातल्या भावनाही बोलून दाखवतात. आबा महाराज तुम्हीच पाहिजे, तुम्हाला एवढा वेळ काढावाच लागेल. का नाही काढायचा? ज्या वारकऱ्यानं आयुष्यभर सत्पात्री जीवन जगून एक संप्रदायाची भगवी पताका, धर्माची पताका खांद्यावर घेतली, त्या महामानवासाठी किती टाळकरी आहेत बघा तुम्ही, मोजा. एवढे मोठे टाळकरी इथं उपलब्ध आहेत. सर्व बुजुर्ग आहेत, माझ्या माता माऊल्या इथं आहेत. सर्व असणारा हा परिवार महाराज धार्मिकतेच्या संबंधानं अगदी उंचीचा आणि टोकाचा आहे. आणि त्यांच्यासाठी ही माणसं अनमोल किमतीचा वेळ खर्च करून आज ही अखेरची आदरांजली देण्यासाठी आपण या ठिकाणी उभे आहात. टाळ घेऊन महाराज हे कुणासाठी आहेत? मला असं वाटतं कीर्तन करून सुद्धा एवढा लवाजमा जमेल याची गॅरंटी नाही. पेरणी चांगली करा गाड्या, फळ चांगलं येतं. कर भला तो हो भला, असा व्यवहार आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये करायचं काय? महाराज म्हणता आयुष्यभर वारकरी जीवन जगले, आयुष्यभर जीवनातला सदाचार जपला, निस्पृह आणि निष्काम परमार्थ या जुन्या लोकांनी आतापर्यंत टिकून ठेवला. गेल्यानंतरही त्यांचा सुगंध या जगाच्या बाजारात तसाच आहे. याई भूमंडळा माझी क्या बात आहे. याई भूमंडळा माझी कीर्ती. सज्जनाचे योगी जपी तपीचे महाराज म्हणतात तुका म्हणे गाजे वैकुंठी 16. त्यांचा 16 पाचवं पुण्यस्मरण इथं तुम्ही कुटुंबानं केलं, पण तिथं संताचं वारकऱ्याचं पूजन, त्यांची सेवा स्वर्गामध्ये सुद्धा तुका म्हणे गाजे वैकुंठी 16. आणि याही भूमंडळा या मृत्यू लोकात सुद्धा त्यांचं व्यक्तिमत्व हवं असं वाटतं. ज्ञानोबा तुकोबराय कोणाला नको वाटतात, नाथबाबा कोणाला नको वाटतात,
महाराज साई कोणाला नको वाटतात, जनार्दन स्वामी कोणाला नको वाटतात, जे जे संत तुमच्या नजरेत असतील, पाहिलं नाही तरी त्यांच्याबद्दलचं महाराज जो आविर्भाव आहे तो आमच्या अंतःकरणामध्ये घर करून बसला. का? जगले परोपकारासाठी, केला आयुष्यभर परमार्थ. आणि असा परमार्थ करणाऱ्या वारकऱ्याला कीर्तनकाराकडून श्रद्धांजलीची अपेक्षा नसते. मग महाराज म्हणतात त्यांना श्रद्धांजलीची गरजच काय, त्यांना मोक्ष मिळून द्या हे म्हणायची गरजच काय. महाराज म्हणतात जे पंढरीचे वारकरी ना बा ते अधिकारी, पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचे वारकरी अधिकारी मोक्षाचे. महाराज म्हणतात त्यांना मोक्ष मिळालेलाच आहे. महाराज म्हणतात त्यांना मोक्ष मिळवण्यासाठी किंवा देवाला रिक्वेस्ट करण्यासाठी त्यांनी ते ठेवलंच नाही. मोक्ष कशाने मिळाला? महाराज म्हणतात जन्म आल्याच्या नंतर जीवन सत्पात्री खर्च केलं. काय केलं? महाराज म्हणतात त्यांनी प्रत्येक पाऊल झिजवला तो माझ्या पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी. प्रत्येक आयुष्यातला क्षण झिजवला तो निवृत्तीनाथांच्या वारीसाठी, माऊलीच्या वारीसाठी, नाथांच्या वारीसाठी, अखंड जीवनामध्ये. आणि त्या प्रत्येक पाऊलाची किंमत काय, कथाभाग ज्ञात आहे बरं का आबा, पण जाता जाता सांगून जातो. यज्ञ करायचा ठरवला पांडवांनी आणि त्या यज्ञामध्ये आमंत्रित द्यायचं होतं ऋषी मुनीला, महाराज एका महात्म्याला. आणि त्यांनी तिथं आमंत्रण द्यायला गेलेत, पण त्यांनी सांगितलं बघा मला माहित आहे तुम्ही कृष्णाच्या बरोबर आहात, अखंड कृष्णाची उपासना तुम्ही करतात, पण आम्ही तुमच्याकडे तेव्हाच येऊ शकतो काय, तुमच्याकडून आम्हाला काही मिळालं पाहिजे. अर्थात धन नाही, अर्थात मान सन्मान नाही. मग तुमच्या अपेक्षित काय? ते म्हटले काहीच नाही, मला 100 यज्ञाचं पुण्य तुमच्याकडून अपेक्षित आहे. 100 यज्ञाचं पुण्य. ते म्हटले यज्ञाची तर पहिली सुरुवात आहे, हा पहिलाच यज्ञ आहे. 100 यज्ञ करायला ते काय बोलण्या इतकं सोपं आहे का? महाराज एवढं पुण्य आमच्याकडं नाही. मग ते म्हटले नाही बाबा, जर आम्हाला बोलवायचं असेल तर हे तुम्हाला द्यावं लागेल. आणि व्यवहारही असाच आहे प्रकाश महाराज, कुछ पाने के लिए कुछ खोना ही पडेगा. काही मिळवायचं असेल तर द्यावंच लागतं. आणि म्हणून साधूला तुमचा भौतिक बॅकग्राऊंड अपेक्षित नाही, तुमची श्रद्धा अपेक्षित आहे, तुम्ही केलेलं पुण्य काय तुमच्या पदरी. म्हणून हा जो सगळा लवाजमा आहे हे सहजासहजी येणार नाही. हे कशानं आले? गेलेल्या व्यक्तीचं पुण्य आहे. ती वलय या घारे परिवारामध्ये आहेत आणि त्यानं यांना आकृष्ट केलंय. तुम्ही आपण सगळेजण का जमलो? तर त्या जाणाऱ्याच्या ठिकाणची ही पारमार्थिक वलय आम्हाला खेचून आणतात. जसं चुंबक त्या लोखंडाला आकर्षित करतं, तसंच धार्मिक वलय त्या ठिकाणी असली पाहिजे. पांडव अखंड देवाच्या बरोबर आहे, पण खाली मान घातली युधिष्ठिरानं आणि माघारी निघालेत. आपल्या पतीचा चेहरा पडलेला द्रौपदीनं वाचला आणि विचारणा केली का हो पती देवा का नाराज आहे? बोलवायला गेलो होतो एका महात्म्याला, पण त्यांनी मागणी केली 100 यज्ञाच्या पुण्याची. मग आपल्याकडं कुठं तेवढं पुण्य शिल्लक आहे? महाराज असावं आणि नाही म्हणावं. अंतकरणातली धार्मिकता तशी असावी, पण दाखवताना तसं दाखवू नये हे मोठ्या माणसाची लक्षणं असतात. नव्हतं. पण अर्धांगिनी तिलाच म्हणतात जी पती सेवेमध्ये, पतीच्या सुखदुःखामध्ये उपयोगाला येते. महाराज आयुष्यभर वाऱ्या केल्या मार्तंड बाबांनी, पण मुक्ताईनं त्यांना सपोर्ट केला. जा, मी माझ्या लेका सोनाचा संसार सदन करण्यासाठी मी कुटुंबाचा भार या ठिकाणी मी वाहील, तुम्ही परमार्थ करा. हा मन मोकळेपणा. म्हणून ती लक्ष्मी सुद्धा तशी असली पाहिजे. जगद्गुरु तुकोन म्हणतात माझ्या जीवनामध्ये माझी बायको चांगली मिळाली, मला परमार्थ करायला तिनं प्रतिबंध केला नाही. भामचंद्र भरणाऱ्या डोंगरावर मी भजन करायला गेलो, माझी नेहारी घेऊन तिथपर्यंत आली. अर्धांगिनी तितकीच मोलाची आहे, लक्षात असू द्या. म्हणून सहभाग घेतला आणि सांगितलं काळजी करू नका, 100 यज्ञाचं पुण्य मी देणार. आपल्या घरापासून तर त्या महात्म्याच्या आश्रमापर्यंत आबा द्रौपदी तिथं गेल्यात आणि महात्म्याला सांगितलं महाराज जे तुम्हाला लागत होतं ते मी तुम्हाला घेऊन आले. मग 100 यज्ञाचं पुण्य पाहिजे ना, मग मी तिथून तर तुमच्यापर्यंत वारी केली. प्रत्येक पावलाला माझा एक नामस्मरणाचा यज्ञ झाला.
जेवढी पाऊलं झाली त्याच्यातली तुम्हाला लागतात तेवढी काढून घ्या आणि बाकीची माझ्या खात्यावर वर्ग करून द्या. मग म्हणून प्रत्येक पाऊल जर वारीचा जर वारकऱ्याचा निघाला पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला तर होतो त्याचा यज्ञच. यज्ञ नाम घेता वाटा चाले यज्ञ पावला पाऊली यज्ञ पावला पाऊली यज्ञ पावला पाऊली वाटा चाले यज्ञ पावला पाऊली पावला पावला पाऊली घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. प्रत्येक पाऊलाला एक यज्ञ होतो. बाबांनी किती यज्ञ केले? घारे कुटुंबाचं नाही, त्यांच्या 42 पिढ्या उद्धरून जातील एवढे यज्ञ बाबांचे आहे. आणि त्याच यज्ञाच्या पुण्याईनच आपल्या लेकरांना जे संस्कार मिळालेत त्या लेकरांना आजही सुद्धा पारमार्थिक ओलावा आहे अंतकरणाला. नातेगोते जपतात, सांप्रदायिक माणसं जपतात. आपल्या पितरांसाठी वडिलांसाठी अन्नदान केलं पाहिजे. खरं म्हणजे मी बऱ्याच वेळेस आबा भाऊच्या संपर्कात राहिलो, आमच्या गंगाराम भाऊंच्या. आणि संपर्कात राहिल्यानंतर ते संस्थांमध्ये म्हणजे तिथं ते जिथं लॅबला होते रक्त देण्यासाठी, ज्या वेळेस मला काही अडचणी आल्यात त्या वेळेस त्यांनी कुठली आडेवेडी घेतली नाही. महाराज फक्त माणसं पाठवून द्या, काय लागतं ते सांगा. म्हणजे हा जो धार्मिक ओलावा आहे, जे प्रेम आहेत, ही उदारता आहेत, उपकार करे परिनिदान करे उपकार करे परिनिदान करे मन अभिमान आए वैष्णव राहो गड्या, आम्ही ऐकत राहू. परोपकार वैष्णव जन त्याला म्हणा, कारण बापच वैष्णव आहे, बापच पंढरीचा वारकरी आहे. मग आता संस्कार आयात करावे लागतील का? काही गरजच काय. म्हणून बाप त्या उंचीनं जीवन जगलात आणि त्या बापानं दिलेले संस्कार आहे म्हणून 5वी पुण्यतिथी आहे. वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे. निरूपण हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे. फार गोड आहे. वाढवी महत्व वडिलांचे, शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट. वाईट चिंतनच करायचं नाही. खरं आपल्या बापाकडून आपल्या आईकडून आपल्याला मिळालेलं जे भांडवल आहे ते म्हणजे संस्काराचं असलं पाहिजे. पण आज विशेषत्वानं आपल्याला पाहायला मिळतं आबा, प्रत्येक आई वडील प्रयत्न करतात का माझ्या पोरांना चुकीचे दिवस येऊ नये, 11 पिढ्या बसून खातील म्हणून अहोरात्र कष्ट करतात. कष्ट करून मिळवतात. मिळवू नये या मताचा मी नाही बरं का, या मताचा मी नाही. रमेश भाऊ मिळवलं पाहिजे, काही अडचण नाही. आपण आपल्या लेकरांसाठी सुखाचं व्यासपीठ निर्माण करून दिलं पाहिजे. पण आम्ही आयुष्यभर त्यांना प्रॉपर्टी मिळवून देतो, संस्कार देत नाही. शेवट धोका दे. त्यांचा जो शेवट आहे तो धोक्यात आहे. महाराज जीवनामध्ये आम्हाला संस्कार द्यायचे आहेत आणि ते संस्कार या लेकरांवर, या लेकासुनांवर, या भावी पिढीवर स्वर्गीय आमच्या दादांनी दिलेत. दादांनी ही संस्कार दिलेत. म्हणून आयुष्याच्या वाटेवर माणूस किती दिवस जगला याला किंमत नाही, जगून केलं काय याला किंमत असते. म्हणून आयुष्यभर परमार्थ केला, परमार्थिक धन जीवनामध्ये मिळवलं आणि त्या योगी भगवान परमात्म्याला जोडलं. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, व्हावया जतन हे उपाय लाभा. परमार्थ महाधन
जोडी देवाचे भावया सतने उपाय लाभाचे युक्त आहार विहारी नेम इंद्रियाची विहार नेमयंद्रिया सारे हरिहर महाधन जोडी देवाचे भावया उपाय लाभाचे लाभ म्हणजे नफा, लाभ म्हणजे फायदा. महाराज म्हणतात लाभात नफ्यात तुम्ही तेव्हाच जाल ज्या दिवशी ज्येष्ठांचे विचार आचरणात आणाल, ज्या दिवशी शास्त्र प्रमाण पुढे ठेवाल. महाराज म्हणतात त्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये सुगीचे आणि सुखाचे दिवस येतील. मग हे दिवस दाखवणारं कोण आहे? जगतामध्ये बाप नावाचं पात्र आहे, बाप नावाचं पात्र आहे. म्हणून आयुष्याच्या वाटेवर या बाप नावाच्या पात्रानं आम्हाला खूप काही दिलंय, दिशा दिली जगण्याला. म्हणून आयुष्याच्या वाटेवर आम्ही फक्त एकच केलं पाहिजे, त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी. महाराज केलं होतं प्रथम पुण्यस्मरण श्राद्ध, केला होता दशक्रिया विधी, घातलं मासिक श्राद्ध. महाराज सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. मग आता पुन्हा ही पुण्यतिथी करायची गरज काय? महाराज म्हणतात वडिलांच्या वडिलांचे पण देते वडिलांचे पुण्य देते वडिलांचे पुण्य देते वडिलांचे पुण्य देते वडिलांचे स्वर्गी पितर जेविती. स्वर्गामध्ये आपले पितर संतुष्ट होतात वडिलांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या केल्याच्या नंतर. आई वडिलांच्या पुण्यतिथ्या का साजऱ्या करायच्या आहेत? तर स्वर्गातल्या पितरांचा वंशाच्या दिव्यावर कोप होऊ नये म्हणून. त्याला संस्कार त्या ठिकाणी लागतात आणि त्या संस्कारामध्ये महाराज काही बाप कमी पडलेत आणि काही बापांनी संस्कार घडवलेत. त्यातला हा घारे परिवार आहे ज्यांनी संस्कार घडवले. म्हणून आयुष्यभरामध्ये माणसाच्या जीवनामध्ये थोडं तरी माणसाला चांगलं जगता वागता आलं पाहिजे. मृत्यूनंतर या जगाच्या बाजारात शिल्लक ठेवता आलं पाहिजे आणि आपल्या जाण्यानं समाजामध्ये एक पोकळी निर्माण झाली पाहिजे. असं सुंदर आणि जीवन जगा. पण काही माणसं गाफील आहे, त्यांच्या जगण्याला दिशा मिळाली नाही. चुकीच्या पद्धतीनं माणसं जगत आणि वागत आले. मग पशुतन आपल्यामध्ये अंतर काय उरलं? महाराज म्हणतात ते अंतर जीवनामध्ये आपल्याला क्रॉस करून जायचं आहे. त्या पशुमध्ये आणि आपल्यामध्ये थोडंसं अंतर असलं पाहिजे. त्याच्यासाठी मृत्यूपूर्वी माणसाच्या जीवनामध्ये कसं वागावं, कसं जगावं, महाराज ही आचारसंहिता साधू संतांनी आम्हाला दाखवून दिली. मग मृत्यूपूर्वी हे सगळं, नंतर का नको? महाराज म्हणतात नंतर या कारणानं नको, पहिलं चरण वाचल्यावर कळ. परिमळ गेली या ओस फुल देते परिमळ गेली या ओस फुल देते परिमळ गेली या ओस फुल देती परिमळ गेली या ओस फुल देते परिमळ गेली या ओस
अभंग जन्माला आला. नाथ बाबांनी कसं जगावं, कसं वागावं, मृत्यूपूर्वीची आचारसंहिता सांगितली. ऐकत नाही म्हणून दृष्टांत द्यावा लागला. आबा, ए राजा, रात्र वैर्याची दिवस धोक्याचे आहेत. जन्म गावावरनं निघालेला जीवरूपी प्रवासी हा मृत्यू गावाला चाललाय. एक दिवस तो काळ तुझ्यावर अतिक्रमण करेल. राहिलेल्या अपेक्षा शिल्लक राहतील. म्हणून मृत्यूपूर्वी जीवनामध्ये या सुंदर देहाला असं सजव का तुला कुणाच्या श्रद्धांजलीची गरज पडणार नाही. गाफील राहू नकोस. जोपर्यंत या शरीरामध्ये आत्मा विराजमान आहे तोपर्यंतच तुला कुछ काही करता येईल. महाराज, तुला जर ठरवलं तर देव सुद्धा होता येईल. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. गाफील राहू नकोस. गाफिलाच ताना काळ देईल धोका. गाफिलाच ताना काळ देईल धोका. गाफिल असताना काळ देईल धोका. गाफिलाच ताना काळ देईल धोका. सावध होईना काळ धोका देईल राजा तुला. सावधान. तुम्हाला मला दिशा दिली. परिमळ गेली या ओस फुल दिठी आणि आयुष्या शेवटी देह तैसा. एक दिवस तो तुझ्याकडे अतिक्रमण करेल आणि त्यावेळेस महाराज या आत्म्याचं बहिर्गमन होऊन जाईल. देह पडेल. त्यावेळेस तुझ्या इच्छा अपेक्षा अपूर्ण असतील आणि अपूर्ण इच्छा भोगण्यासाठी परत या मृत्यू लोकामध्ये यावं लागेल. अगा कर्मी जे उरावे तेथही सुखदुःखी फळावे तरी ते भोगावया यावे देहा एका. या देहानं या मृत्यू लोकामध्ये पुन्हा यावं लागेल. त्यापेक्षा या जन्म मृत्यूची येरझार का संपवत नाहीस? का याचं खंडन करत नाहीस? देवानं तुला संधी दिली. भगवंतानं मनुष्य देह तुला दिला. या नरदेहाची सार्थकता आहे. कशासाठी आला असं जर विचारलं तर ते मरण मारण्यासाठी मिळालं. ना संसार करायला महाराज, ना विषय उपभोगायला. आम्हाला मरण मारण्यासाठी देवानं दिलेलं हे शरीर आहे. पण त्याला वेळेच्या आत जरा सजव, नाहीतर अशी अवस्था होईल. त्याला दृष्टांत दिला. परिमळ गेली या ओस फुल दिठी आणि आयुष्या शेवटी देह तैसा. या दिवशी तो आत्मा या शरीराला सोडून जाईल. त्या दिवशी त्या फुलासारखी गत याची होईल. महाराज, एक दिवस हा देह पडेल. समाज त्या ठिकाणी महाराज येईल. त्याला स्मशानामध्ये अग्नी द्यायला घेऊन जाईल. मड एकटंच त्या स्मशानामध्ये अग्निस्तवे जळणार आहे. शिल्लक काय राहणार आहे? शिल्लक या पंचतत्वाच्या देहाची राख. मी प्रास्ताविकात बोलून गेलो. आबा, जायाचं शरीर जाईल क्षणात. शरीराची होय माती. शरीराची होय माती. शरीराची होय माती. शरीराची होय माती. कोणी येती रे सांगाती. कोणी येती रे शरीराची होय माती, कोणी नयेती सांगाती. सारे कामे अवघे खोटी, अंती जाणे स्मशानवटी. मरण हे जगातलं पहिलं सत्य आहे. महाराज, देवानं तुम्हाला मला आजपर्यंत जिवंत ठेवलं. देवाचे उपकार आहे. त्यानं का म्हणून आम्हाला या मृत्यू लोकामध्ये जिवंत ठेवलं, त्याच्याही काही अपेक्षा आहेत. जशा आई वडिलांच्या मुलांकडून अपेक्षा असतात, तशा भगवंताच्या सुद्धा तुमच्या माझ्याकडून अपेक्षा आहेत की यांनी माझं भगवत चिंतन करावं, वेळेच्या आत करावं, मृत्यू येण्याच्या अगोदर करावं. कारण नंतर ही संधी त्याला मिळणार नाही. त्याच्या संबंधाने मी प्रास्ताविकात बोललो. पावला हा देह काकटाळी न्याय, न घडो उपाय घडो आले. आता मिळालं, पुन्हा मिळणार नाही. म्हणून महाराज, या संधीचं सोनं आपल्या जीवनामध्ये आपल्याला करता आलं पाहिजे. पण काही गाफील माणसं नाथांना भेटली असतील. त्यांनी सांगितलं, महाराज, हे आम्ही आजच केलं पाहिजे का?
बघू पाहू करू नंतर. महाराज म्हटले बाबा पुढचा दिवस पुढचा क्षण तुझ्या हातात नाही. क्या भरोसा ही इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का। साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं ये किसी का। क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का। हम रहे न रहे दुनिया रहेगी, दुनिया रहेगी, दास्तां है अपनी दुनिया कहेगी, दास्तां है अपनी दुनिया कहेगी। फर्ज पूरा करो, पूरा करे, फर्ज पूरा करो, पूरा करे, फर्ज पूरा करो बंदगी का। क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का। क्या भरोसा है, क्या भरोसा है, क्या भरोसा है, क्या भरोसा है। सूचनाच आहे आबा ही सुद्धा. कोणाला आहे ती? माणसालाच आहे, पशुला नाही. हे माणसा सावधान. ज्याचे उपकार आहे त्या उपकारातून उतरय हो. जीवनामध्ये असं काही कर्म कर का ज्या केलेल्या कर्माचा नाश होणार नाही. भगवंताच्या दरबारामध्ये तुझ्यासाठी जागा रिकामी असेल. करने देची करा, करने देची करा, करने देची करा, करने देची करा. नरका घोरा 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 जयामध्ये नारायण, करणे तेही हेची करा. काय करा? जे मार्तंड बाबांनी केलं ते करा. आयुष्यभर वाऱ्या करा, दान धर्म करा, आई वडिलांची सेवा करा, महाराज संबंधातले नाते, प्रेमाचे नाते जपा. आणि मिळेल त्या वेळामध्ये खऱ्या अर्थाने जीवनामध्ये सदाचार करून परमार्थ करा. काळ कधी येऊ द्या, केव्हाही येऊ द्या, शिल्लक आहे तुमचं. पुण्य तुमच्या बरोबर आहेत, केलेला सदाचार तुमच्या बरोबर आहे. चंद्र सूर्याशेपर्यंत तुम्ही जिवंत राहाल. म्हणून खरं भांडवल जीवनामध्ये तेच मिळवा. महाराज म्हणता मने वाचा करणी, जयाचे भजनी देवाचे वाहनी. ते शरीर जाती एक क्षणी देवची जहाले. ते शरीर जाताना देव होतं. त्याला सेपरेट कुणाची श्रद्धांजली देण्याची गरज पडत नाही. दादांनी त्यांच्या आयुष्यात तेच केलं. सदाचार, आयुष्यभर परमार्थ. महाराज आणि तोच परमार्थ का नरकाच्या दिशेनं जातात. महाराज म्हणता हे वेळेच्या आत करा. गाडी सुटायच्या स्टँडला जा, प्रवास व्यवस्थित होतो. आणि मरण येण्याच्या अगोदर जीवनामध्ये खऱ्या अर्थाने पुण्य जमा करून ठेवा. करा हरी भक्ती परलोकी येईल काम, करा हरी भक्ती परलोकी येईल काम. सोनेरी हरी भक्ती परलोकी येईल कामा. सोडविल यमा पासोनिया. पुढचा दृष्टांत साचलिया धन होईल ठेवणे, अंतैशे नारायणे जोडी करा. जसं धन आपण आपल्या खात्यावर वर्ग करून ठेवतो, दुष्काळ परिस्थितीमध्ये, प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला उपयोगाला येतो, तसं जिवंतपणी मृत्यूची तयारी करून ठेवा. आणि मृत्यूची तयारी का करून ठेवायची? महाराज म्हणता मृत्यू हा मानवी जीवनातला जीवलग सखा आहे. तो खरा आमचा मित्र आहे. बाकीचे नाते नंतर कनेक्ट झालेत. बाकीच्या नात्याचा जोपासना आम्ही केलीत, ते नाते आम्ही वाढवलेत. पण खरा संबंध आमचा त्या अडीच अक्षराचा आहे. त्या अडीच अक्षराचं नाव आहे मृत्यू. म्हणून या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर आपली वेळ घटिका संपत नाही तोपर्यंत, मरण येत नाही तोपर्यंत, आयुष्यभरामध्ये
संधीचं सोनं करा, नाहीतर तुमची अवस्था परिमळ गेली या ओस फुल देठी आणि आयुष्या शेवटी देह तैसा. मग रस्त्यावरचं कुत्रं मेलं काय आणि गल्लीतला माणूस गेला काय? अंतर काय दोघांमध्ये? मग ते अंतर ठेवण्यासाठीच माणुसकी नावाचा धर्म जपायचा आहे. मिळेल त्या वेळामध्ये परमार्थ करायचा आहे. जीवनामध्ये या दोन हातानं दान धर्म करायचा आहे. पायानं भगवंताची वारी करायची आहे. मुखानं त्याचं गुणगान गायचंय. गात जागा प्रेमे मागा विठ्ठल. त्याला कोणाच्या श्रद्धांजलीची गरज नाही. पण काही गाफील माणसं म्हटली, महाराज नंतर नाही करता येणार का? त्यावेळेस सूचना केली ती दुसऱ्याच्या. घडी घडी काळ वाटयाची पाहे, 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 घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे. अजून किती आहे अवताचे, अजून किती आहे अवताचे, हरी मोठी गाथा प्रत्येकाच्या तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या अवताल भोवताल महाराज काळ टपून बसलेला आहे. ऐकले आपण याच्या अगोदर नेहमीच कशा पद्धतीनं महाराज म्हणतात, जसा बिळात गेलेला उंदीर मांजरानं पाहिला का ते मांजर बिळाच्या टोकाशी टकलावून बसतं, तसा अवताल भोवताल काळ आपली वाट बघतोय, केव्हाही येऊ शकतो महाराज. आणि तुम्हाला मला सर्वांच्या देखत सर्वांच्या समक्ष तो घेऊन जाऊ शकतो, कारण या देहावर त्याची सत्ता आहे. देहावर सत्ता त्याची आहे. याच्या अगोदर प्रमाण आपण ऐकले, देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मानव पराधीन आहे. ही काया मानवाची पराधीन आहे, स्वतंत्र नाही माणूस. बोलून जाईल जाता जाता आबा, विज्ञान फार प्रगत झालं, पण भगवंतानं मानवाच्या दोन गोष्टी हातात दिल्या नाहीत, एक जन्म आणि दुसरं मरण. जन्म आणि मरण या दोन गोष्टीमध्ये मानव पराधीन आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? कुणाला वाटतं माझ्या जीवनात 18 विश्व दारिद्र्य असलं पाहिजे, सगळे भोग माझ्या जीवनामध्ये उत्तम भोगायला मिळाले पाहिजे, राहायला खायला लिहायला चांगलं असलं पाहिजे. प्रत्येकाला वाटतं 18 विश्व दारिद्र्य मला कोणाला नको, राजघराण्यात माझा जन्म झाला पाहिजे. पण मनासारखं घडत नाही, त्याचं नाव आहे संसार. मनासारखी एकही गोष्ट घडत नाही, त्याचं नाव आहे संसार. राजघराण्यात जन्माला यावा असं मला वाटतं, पण झोपडपट्टीत जन्म होतो आबा, झोपडपट्टीत जन्म होतो. पण सुदैवानं त्याच्या कष्टानं नशीब बलोत्तर त्याचं माती हातात घेतली का सोनं होतं. महाराज त्या झोपडीचा तो महाल बनवतो, सुखाची स्वप्न त्या महालामध्ये तो रंगवतो, पण तो दुसरा दिवस उद्याचा पाहू शकत नाही. महाराज सुंदर महाल आहे, कष्टातून सगळं उभं केलं, पण सुख उपभोगायचे दिवस काळ त्याच्यावर अतिक्रमण करतो आणि सगळ्यांच्या समक्ष तुमच्या माझ्या देखत त्या व्यक्तीला घेऊन जातो. कारण महाराज म्हणतात, हे सगळं बनवणं हे त्याच्या प्रारब्धानं त्याला अनुकूल झालं, पण राहू द्यायचं का ना राहू द्यायचं, खाऊ द्यायचं का ना खाऊ द्यायचं, हे कुठं आमच्या हातात आहे? इथं तर मानव पराधीन आहे. पांडुरंगा रे पांडुरंगा, मी पतंग तुझ्या हाती धागा, धागा त्याच्या हातात आहे. जीव पतंग रूपानं उडतोय, एक दिवस आपला हा धागा कट होणार आहे, एक दिवस तो धागा तुटणार आहे, एक दिवस जावं लागणार आहे. त्यालाच आपण म्हणतो मरण. महाराज हे कोणामुळं? महाराज म्हणतात काळाचा संबंध. जन्माला येतानाच आम्ही जोडून आणलात, काही मुदतीवर आम्हाला दिलं. काय महाराज म्हणतात, हे भाडे तत्वावर मिळालेलं घर आहे, एक दिवस ते तुम्हाला खाली इच्छा असो नसो करावंच लागणार आहे. कारण जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको
नाथबाबा म्हणतात देहतवाणीला पाचाचा उसना. आत्म्यानं त्याच्यामध्ये घरकुल केलं, आत्मा त्यामध्ये विराजमान झाला. कर्माची फळं चाखण्यासाठी देह तुम्हाला मिळाला, चाहे तो मानवाचा मिळाला, कुत्र्या मांजराचा मिळाला, सरड्या उंदराचा मिळाला, अन्य मिळाला. कर्तव्य कर्माचे भोग संपले, त्याला हे जगत सोडावं लागतं, हे घर खाली करावं लागतं. माऊली ज्ञानोबरांनी सुंदर टिप्पण केलं प्रकाश महाराज. माऊली ज्ञानोबरा म्हणता का सांडोनी अंगाची खोळी सर्प रिघाली यागा पाताळी, ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले. माऊली ज्ञानोबर म्हणतात साप अंगावरची काट टाकतो म्हणजे साप मरतो असं नाही. मग त्यानं अंगावरची काट टाकली. आत्म्यानं तीच प्रक्रिया केली. काय? आत्म्यानं हा पंचतत्वाचा देह, मार्तंड दादांनी घारे परिवाराचा हा पंचतत्वाचा देह ही खोळ पांघरली. 5 वर्षापूर्वी त्या खोळीचा त्याग केला. आत्मा त्यातून नामी निराळा झाला. तुम्ही पेटवली ती खोळ. महाराज या पंचतत्वाच्या देहाला पंचतत्वात विलीन व्हावं लागलं, झालं. पण आत्मा बाकी अविनाशी आहे. तो आत्मा भगवान परमात्म्याकडे मार्गस्थ होतो. मरण 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 म्हणजे नेमकं काय? माऊली ज्ञानोबराला कोणी सुपीक डोक्याच्या माणसानं प्रश्न विचारला असेल असा माझा अंदाज आहे. महाराज मरण मरण म्हणजे नेमकं काय? तेव्हा माऊलीने एका शब्दात उत्तर दिलं, आबा जीर्ण झालेला कपडा टाकून देणं, नवीन परिधान करणं, त्याचं नाव मरण. म्हणजे हा जो कपडा आहे, हा जो खोळ आहे, ही एक दिवस टाकायची आहे आणि याच्यावर सत्ता काळाची आहे, याच्यावर सत्ता काळाची आहे. हा जाणार आहे. म्हणून जगणं आणि मरणं या दोघातलं अंतर पटवून देण्यासाठी, ते सजवण्यासाठी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण आणि संत वाङ्मय जीवनाला दिशा द्यायला लागलं. आणि त्यातूनच सांगितलं बाबा मरण येत नाही तोपर्यंत जरा सावधान हो. रती महारथी दिग्गज आले, येथे उरो नाही टोकाचं प्रमाण आहे. महत्वाचा मुद्दा आहे. मग आपण काय केलं पाहिजे? आपण दुसऱ्याला जाताना पाहिल्यावर शान झालं पाहिजे. प्रमाण फार गोडे एक पहा तसा एकाची दहने सावध त्या गुन्हे कार्य नव्हा. मारा हाका देवा भैया अट्टहासे, जव काळा ऐसे झाले नाही, जव काळा ऐसे झाले नाही तव मारा हाका देवा भैया अट्टहासे. काळाच्या भीतीपोटी हाक मारा त्याला. म्हणून महाराज म्हणतात ती हाक मारत असताना आपल्याला सुद्धा थोडा पश्चाताप व्हावा. पुढच्याला जाताना पाहिल्याच्या नंतर हे 3ऱ्या चरणात आहे. हाची अनुताप घेवो यावरे, हाची अनुताप हाची अनुताप घेवोनी जावरे, हाची अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी मना. या मनाला उपदेश केलात, या मनाला त्याचा बोध व्हावा. पशुत आणि आपल्यामध्ये अंतर राहावं. मृत्यूनंतर सुद्धा या जगात सुगंध आपला दरवळत राहावा. खरं तर समाजाने पुण्यतिथ्या साजऱ्या कराव्यात. 750 वर्ष उलटून गेली. माऊली ज्ञानोबराय जशीची तशी जिवंत आहे. 450 वर्ष उलटून गेली तुकोबराय जशीची तशी जिवंत आहे. मग किमान आपण श्राद्धापर्यंत तरी, वर्षभर तरी दादांसारखी देव माणसं वाऱ्या करून आज 5 वर्ष पूर्ण होतात तरी ते जिवंत आहेत. 1000 वर्ष जिवंत राहतील. परिवारासाठी मर्यादित नाही, तुमच्या माझ्यासाठी जे व्यापक जीवन आहे. महाराज हा आयुष्यभर केलेला परमार्थ आहे. ती माणसं त्यांच्यासाठी पुण्यतिथी आहेत. तो पुण्यात्मा असतो, त्याच्या पुण्यतिथ्या होतात, पापात्म्याचे नाही. पापात्म्याच्या दाव्या श्राद्धात वाद असतात आणि पुण्यात्म्याच्या पुण्यतिथ्या केल्या जातात. बाबांचं पुण्य आहेत, त्या पुण्याईनं महाराज म्हणता मग आपलंही हे घडावं असं वाटत असेल तर हाची अनुताप घेऊन सावध. आपण सुद्धा मनाला सांगा, हे मना किती दिवस इथं गुंतून पडतोस, इथं राहण्यात काय. ओ नको नको मना गुंतू माया नको नको
आम्ही ऐकत राहू. काही गाण्याची जी पद्धती आहे ती आबा फार गोड आहेत. म्हणून तर गंगाराम भाऊ आणि सखाराम भाऊंची ही श्रद्धा तुमच्यावरची जी अतूट आहेत त्याला कारणच ते आहे. शब्दाला प्रमाण आहे, शब्दाला प्रमाण आहे. आणि कुणी कौतुक करतं आमच्या महाराजांचं. प्रमाणाचा बादशाह म्हणून महाराष्ट्रभर नाव आहे आबांचं, फार मोठं नाव आहे. खरंच कौतुकास्पद आहे. शब्दाला प्रमाण. नको नको म्हणा गुंतू माया जाळी. हे म्हणा किती र दिवस या माया जाळात, या खऱ्या अर्थाने मोहामध्ये, या पसाऱ्यामध्ये मला गुंतून ठेवतोस. आता मला याच्यातून अलिप्त व्हायचंय. आता तुझ्या चरणारविंदी हे जीवन समर्पित करायचंय. आणि ज्यांनी भगवंताच्या चरणारविंदी आपलं जीवन समर्पित केलं त्यांच्याच पुण्यतिथ्या होतात ना आबा, दुसऱ्याच्या नाही, दुसऱ्याच्या नाही. मग महाराज आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये थोडासा पश्चाताप आम्हाला झाला पाहिजे. आम्ही कसं वागतो, कसं जगतो, काय त्या जगण्याला अर्थ आहे. मग कोणाला याचा पश्चाताप झाला? सज्जनाला. काय आपण कधीतरी एक म्हण ऐकली गडी आपल्या पूर्वजांची, शहाण्याला एक बात आणि मूर्खाला सारी रात. म्हणजे त्याच्यावर परिणाम नाही झाला, त्याला त्या गोष्टीचा पश्चाताप नाही झाला. कधीतरी जीवनामध्ये आम्हाला पश्चाताप झाला पाहिजे केलेल्या वाईट कृत्याचा, आमच्या जगण्याचा वीट आला पाहिजे. का किती दिवस विषय सेवन करायची, किती दिवस चुकीच्या पद्धतीने आम्ही वागायचं. कधीतरी एखादा पाऊल आमचा योग्य दिशेनं जर पडला तर तुका म्हणे जाऊ सदावित वाटेन भेटे तरी भेटे कोणीतरी. आमच्या जीवनामध्ये आमचं चांगलं होईल त्या दिशेनं आमचा पाऊल पडला पाहिजे. मार्तंड बाबांचा तो पाऊल माझ्या पंढरीच्या पांडुरंगाच्या वाटेला लागला. आणि आज ते पांडुरंगाचे उपासक पांडुरंगाच्या चरण कमली अखंड जागा मिळून राहिलेत. महाराज म्हणतात आपल्याही जीवनामध्ये आपल्याला त्या गोष्टीचा पश्चाताप व्हावा आणि योग्य गोष्टी जीवनामध्ये आपल्याला मिळाव्या हाची अनुताप घेऊन सावध आणि काहीतरी बोध करी म्हणा. महाराज पण कोणावर परिणाम झाला? मग त्यांनी सूर्यवंशातल्या एका राजाचा दाखला दिला गड्या पुढच्या चरणात. एक तास उरला खटवांगरायाची, एक तास उरला खटवांगरायाची, एक तास उरला खटवांगरायाची, एक तास उरला खटवांगरायाची. महाराज म्हणता एक तास उरला खटवंगरायासी, भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. कोण खटवंग राजा? ज्या राम लल्लाची आपण पूजा करणार आहोत. येत्या 6 तारखेला रामाचं आगमन होणार आहे, रामनवमी आहे. त्याच रामरायाचे पूर्ववंशज महाराज आज राजा खटवंग राजा, राजा दशरथ, ही सगळी परंपरा जी शृंखला आहेत त्यांच्या कुळाची, तर एकही राजा त्यातला डावलण्याजोगा नाही बरं का आबा. सगळी राजे एक एकावनी बळी आहेत. खटवंग नावाचा राजा आहे, तोही स्वर्गात अपडाऊन करत होता. आज राजा सुद्धा स्वर्गात अपडाऊन करत होता. राजा दशरथ कुठं कमी होते? राजा दशरथ सुद्धा देव लोकाला स्वर्गात युद्ध करायला मदतीला गेले होते. ही परंपरा आहे, ही आपल्या वाडवडिलांची उंची आहे आणि ती मागच्या पिढीनं राखली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आले. म्हणून आपल्या बापानं आपल्या पूर्वजांनी काय केलं तो मार्ग जीवनामध्ये स्वीकारला पाहिजे. जसं या परिवारानं आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून जर आयुष्यभर माझ्या आईवडिलांनी जर पुण्य केलं, आयुष्यभर माझा बाप जर वारकरी म्हणून जगला, तर मी माझ्या बापाच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या इच्छेप्रमाणे वागणं ही खरी आदरांजली माझ्या वडिलाची. मिरासेगा देवा. महाराज माझ्या वडिलांची ती इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी हे 5वं पुण्यस्मरण आहे. त्यांच्या अपेक्षेसाठी, महाराज त्यांच्या इच्छेसाठी कथा कीर्तन संकीर्तन आयुष्यभर त्या माणसानं तेच केलं. म्हणून आपल्या पूर्वजांची उंची आपल्याला कळाली पाहिजे, आपला बाप आपल्याला कळाला पाहिजे. आपण जाता जाता सांगून जाईल, ज्याच्या जीवनामध्ये बाप कळाला ती माणसं आजही मोठी उद्याही मोठी आहे.
म्हणून आपल्या शिक्षणाची डिग्री नावापुढे किती लांबलचक असेल आणि बाप अंगुठा छाप असेल, पण तरी सुद्धा आपण आपल्या बापाची आणि पूर्वजाची बरोबरी नाही करू शकत. जाता जाता थोडंसं बोलतो आणि पुढे चालतो. अष्टवक्राचा इतिहास तुम्हाला माहित असेल नसेल मला माहित नाही. अष्टवक्र हे सर्व गुणांना परिपूर्ण, या सगळ्या गुणांना परिपूर्ण आहे अष्टवक्र. पण शरीर बाकी चांगलं मिळालं नाही. 8 ठिकाणी वाकलेलं अंग. हे कशामुळे झालं असेल तर त्याचं उत्तर सांगून जातो. आईच्या गर्भातच अष्टवक्र हे विद्वान आणि ज्ञानी होते. त्याचं कारण एकच आहे, गर्भाची आवडी मातेचा डोहळा. पवित्र होती. महाराज तिथंच जे बाळ कडू मिळालं परमार्थाचं आणि त्या योगेत आतच ज्ञानाची वृद्धी झाली अष्टवक्राच्या. किती विद्वान, त्याला कारण बापही तितकाच विद्वान. आम्ही नित्य संध्या हरिपाठाची वारकरी करतात आबा. नित्य संध्या ही वारकऱ्याची हरिपाठ आहे. पण अष्टवक्राच्या बापाची नित्य संध्या होती 4 वेदाचं अध्ययन दररोज करायचं. 4 वेदाचं अध्ययन. पण बापानं वेद अध्ययन करत असताना चुकून मुखातून वेदाची रुची ही चुकीच्या पद्धतीची निघाली. वेदाची जी रुची वाचताना, जसं गीतेचा श्लोक वाचताना संता पाहिजे, आपण आपल्या मताप्रमाणे जर आपण श्लोक म्हणत असेल तर वाचणाऱ्याला दोष लागतो. मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. म्हणून तो मंत्र आहे गीतेचा एक एक श्लोक म्हणजे भगवत चिंतन, वेदाचे जे सारुच्या आहेत त्यातली. आणि आपला बाप चुकला हे आपल्या ज्ञानाचा अहंकार झालेल्या महाराज मुलानं पोटातून बापाची चूक काढली आणि सांगितलं, दादा ही रुची तुमची चुकली. मुलगा कितीही मोठा असला तरी बापापेक्षा विद्वान होत नाही, हे ध्यानात ठेवा. बापापेक्षा तो विद्वान होत नाही. बापानं सांगितलं, मी म्हणतो माझ्या रुच्या चुकल्या, ही चूक तू बापाची काढतो म्हणून तुला पोटातच शाप देऊन टाकतो, 8 ठिकाणी अंग वाकडं होऊन जाईल. म्हणजे याचा अर्थ काय, मला बाकीचा फापट पसारा करायचा नाही. मुलगा कितीही विद्वान असेल, नावापुढे केवढी लांबलचक डिग्री असेल, बाप अंगुठा छाप असेल, पण पूर्वजांच्या बुद्धीला कस लावायचा नाही. मला पूर्वज सांगायचे होते रामाचे. काय रामाचे पूर्वज इतक्याच उंचीचे, त्यातला खटवंग राजा स्वर्गात अप डाऊन करत होता. एक दिवस देवलोकांनी खटवंग राजाला म्हणे स्वर्गात बोलवलं. स्वर्गात गेल्याच्या नंतर देवलोकांनी सेवा सांगितली खटवंग राजाला. काय, आम्हाला फुलं आणून देत जा पूजेसाठी. नित्यक्रमानं दररोज सेवा केली आणि त्या सेवेतून एक दिवस देव प्रसन्न झाला. आणि झाल्यानंतर देवाने सांगितलं, राजा खूप गोड सेवा केली गाड्या देवलोकाची आमची. मग हा राज तुझ्यावर देव प्रसन्न आहे, बोल तुला जगातलं कोणतं सुख पाहिजे. नाहीतरी मी प्रत्येक जण सुखासाठीच प्रयत्न करतोय ना. महाराज त्या सुखासाठी प्रयत्न करणाऱ्या मानवाला सुखाची गरज आहे. सांग राजा तुला कोणतं सुख देऊ. राजा हुशार होता, आपल्यासारखा डोक्यावर पडलेला नव्हता. आपण सुखासाठी रात्रंदिवस प्रयत्न करतो आणि सुख जवळ येतं आणि पदरी दुःख येऊन पडतं, माणूस निघून जातो. त्या सुखाचा भोग आणि स्वाद घेता येत नाही. राजानं पहिला देवाला प्रश्न विचारला, तुमच्या चित्रगुप्ताला पाचारण करा. केलं. चित्रगुप्ताला बोलवलं आणि सांगितलं, माझं आयुष्य किती शिल्लक आहे, तुम्ही दिलेलं सुख भोगायला, आधी ती तपासणी करा.
त्यावेळेस चित्रगुप्ताच्या डिक्शनरीमध्ये फाईलमध्ये आबा पाहायला मिळालं का राजा त्या ठिकाणी महाराज त्या राजाचं आयुष्य खटवंग राजाचं फक्त 3 तास होतं, 3 तास. तरी चेहरा पडला नाही. कारण जाण्यामध्ये सुद्धा नाराज नसतात ही माणसं. म्हणजे सुख दुःखाच्या पलीकडे त्यांचं जीवन असतं. त्यांनी सांगितलं ठीक आहे देवा, 3 तास आहे ना, सुख नंतर मागायला मी तुझ्याकडे येतो, पहिल्यांदा मला मृत्यू लोकात जायची परवानगी दे. देवानं त्याला परवानगी दिली आणि स्वर्गातून खटवंग राजा मृत्यू लोकात आला. त्याला अवधी लागला 2 तासाचा. 2 तासाचा अवधी लागला. 2 तासात मृत्यू लोकात आला आणि होतं ते सगळं स्थावर का ज्या संसाराच्या आसक्तीनं मानवाला पुनर्जन्म घ्यावा लागतो, ती आसक्ती सगळी सोडून टाकली. म्हणजे होतं ते गरजू लोकाला वाटून दिलं. आता उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार. आता शिल्लकच काही राहिलं नाही. काम नाही झालो पाहि रिकामा. आता कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही. आणि मग देवाच्या पुढे गेला. 1 तासामध्ये राजानं सांगितलं देवा, आता मी हे सगळं स्थावर वाटून दिलं. आता तू आणि मी एवढाच संबंध उरला. एकची घोंगडी पांघरू हरी, मी तू पण जाऊ दे दुरी. आता जीवनातला संबंध संपला. मग आता मला फक्त तुझ्याकडे येत असताना माझ्या जीवनामध्ये मला तुझ्यात आणि माझ्यामध्ये अंतर ठेवू नको. महाराज म्हणता 1 तासात कायापालट केला. आम्हाला देवानं आजपर्यंत जिवंत ठेवलं, पण आम्ही देवाच्या गावालाही नाही, देवाच्या नावालाही नाही. नका जाऊ तिकडं, पण सोयरे धायरे नातलग तरी तिकडं सुद्धा नाही. महाराज एकट्याचा 1 मॅन शो चालतो, कुणीच लागत नाही त्याला. महाराज म्हणतात जेव्हा तुम्ही असे एकाकी जीवन जगता, तेव्हा मृत्यूनंतर नाही, तुम्ही जिवंतपणीच मेलेत. समाजाला, नात्या गोत्याला, परिवाराला, गावाला. म्हणून जर तुम्ही कुचकामी आहात, निकामी आहात, आकारानं माणसं आहे, वागण्यात सैतान आहे, त्याच्या नाही पुण्यतिथ्या होत. महाराज म्हणता 1 तासात खटवंग राजानं कायापालट केला आणि महाराज सायोज्य नावाचा मोक्ष जीवनामध्ये मिळवून घेतला. आम्ही का नाही करावं? मग आम्ही नेमकं काय केलं पाहिजे महाराज? मग तेच तुम्हाला सांगायचंय. तुम्ही हेच करा. विठोबा रखुमा, हरी जय जय, हरी जय जय विठोबा रखुमाई. चला हर गलर चला. विठोबा रखुमाई, हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय. ताली वाजवा, ताली वाजवा, ताली वाजवा, ताली वाजवा.